अंबरनाथ तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड, नागरिकांचं मोठं नुकसान। वर्ध्याच्या सेलू तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा, धोणगाव शिवारातील केळी पीक उद्ध्वस्त। सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा बागायत शेतीला मोठा फटका, बार्शी तालुक्यातील सौंदर्य गावातील ड्रॅगन फ्रूटच्या बागेचं पावसामुळे मोठं नुकसान। मालवणमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क, काळसे बागवाडीतील आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ, मे महिन्यातच साठवण तलाव भरला। बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, जिल्ह्यातील नदी नाले ओढे ओसंडून वाहू लागले, बिंदुसरा धरण 100% भरला। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 77 वर्षांनंतर पनवेलमधील कोरलवाडीला पहिल्यांदा मिळाला रस्ता, मात्र मुसळधार पावसात रस्ता गेला वाहून। निफाड लासलगाव भागात असलेल्या राष्ट्रीय पक्षी अभयारण्यात फ्लेमिंगो पक्षाचं महिनाभर आधीच आगमन, वातावरण बदलाचा परिणाम। आषाढी वारीत गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार, ड्रोनचा वापर केला जाणार। वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार मार्गावरील पूल गेला वाहून, 15 गावातील शेतकऱ्यांचे हाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांचं तोंड भरून कौतुक केलंय। शरद पवारांबद्दल अनेक गोष्टी आवडतात। शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात, असंही फडणवीस म्हणाले। तर शरद पवारांचं कौतुक करायला दिल्लीची परवानगी घेतली असेल असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। भाजपचा भरोसा नाही, कधी कोणावर हल्ला करतील आणि कधी कोणाचं कौतुक करतील हे त्यांनाच माहीत, असं संजय राऊत म्हणाले। मंत्रिमंडळात कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही। कोणी चुकीचं काम करत असेल तर मी त्याला रोखण्याचं काम करेन, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। जेव्हा तुम्ही राजकारणात काम करत असता तेव्हा जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतात, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा 2019 मधील उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर वक्तव्य केलंय। 2019 मध्ये संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी धोका दिला। त्यानंतर राजकारणात हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही। ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं, असं वक्तव्यही देवेंद्र फडणवीस यांनी केलं। फरार आरोपी निलेश चौहानला पकडल्याचा पोलिसांना फेक कॉल करण्यात आला। बक्षिसाची रक्कम मिळवण्याच्या हेतूने कॉल केल्याची माहिती समोर आली आहे। नांदेड सिटी पोलिसांकडून फेक कॉल करणाऱ्या संतोष गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता नवनवे खुलासे समोर येत आहेत। गणेश उत्सवाच्या काळात कसपटे कुटुंबियांकडून हगवणे कुटुंबियांना चांदीच्या गौरी देत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय। चांदीच्या गौरी कुठल्या दबावाखाली देण्यात आल्या की कसपटे कुटुंबियांनी स्वखुशीने त्या दिल्यात, या चर्चांना आता उधाण आलंय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील यांनी आई लता आणि बहीण करिश्मा यांचं मोबाईल संच फरार आरोपी निलेश चौहान यांच्या मदतीने लंपास केलाय। या मोबाईलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयात दिली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या राज्य महिला आयोगावर एकही अशासकीय सदस्य नेमण्यात आलेला नाही।
आयोगाच्या कर्मचाऱ्यांची निम्मी पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत, तर गेल्या 5 वर्षांमध्ये आयोगाच्या निधीत कपात केली जात असून राज्यभरात दररोज येणाऱ्या शेकडो महिलांच्या तक्रारी अवघे 3 समुपदेशक हातात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. LOC ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला अखेर पोलिसांनी नागपुरात आणलंय. यावेळी सुनीतानं भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला देऊन हेरगिरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यामुळे या प्रकरणी सुनीता जामगडेची कसून चौकशी होणार आहे. 2022 ते 2023 या कालावधीत मंत्री भरत गोगावलेंनी सावित्री नदीसह उपनद्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात केली आहे. यंदा देखील या कामासाठी 20 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. मात्र या नव्याने सुरू झालेल्या कामाला शिरगाव ग्रामपंचायतीनं विरोध केलाय. कामाची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यानं काम बेकायदेशीर असून मंत्री भरत गोगावलेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडेंनी केली आहे. येत्या 3 ते 6 जून दरम्यान राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मॅरेथॉन बैठका पार पडणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून बैठकींचे सत्र होणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कानमंत्र देणार आहेत. सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम माने यांनी भाजपात प्रवेश केलाय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत विटा येथे त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यात शासकीय आणि पक्षाच्या वतीने काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये जॉईंट ॲग्रोस्कोचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तर भाजपच्या वतीने त्यांच्या कृतज्ञता सोहळा देखील आयोजित करण्यात आला. बुलढाण्याच्या काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार पडलंय. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तर 13 जून रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल. मालवणमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय. मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस तसंच ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी झाले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी परिसरात नुकताच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीत खडकी परिसरातील 2 शाळकरी मुलींसह संपूर्ण कुटुंब पाण्यात अडकलं होतं. यावेळी परिस्थितीचं भान ठेवत API प्रल्हाद गीते यांनी जीवाची पर्वा न करता कुटुंबाचा जीव वाचवलाय. यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदनही केलं.